पुढे एकदा सामन्याला सुरुवात. चला थोडंसं स्पीडअप करा माने माता टीम. पहिला चेंडू योगेश जाधव राईट राऊंड विकेट मारा. पहिला चेंडू स्विच हिटचा प्रयत्न. बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. बॉल विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आदित्य स्वप्नील या आपण ते प्राईज आदित्यला द्या. आदित्य आणि निलेश उतेकर यांचं प्राईज आहे त्याच्यामध्ये, तर ते आपण त्यांना द्यायचं. आदित्य त्यांना तुम्ही हँडओव्हर करा. पुन्हा एकदा फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय टीम कुरवलकडून. पुन्हा एकदा योगेश तयार गणेशसाठी. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. बॅटची एज लागली. एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. यस बघा पाहिलंय थोडंसं लेझी व्हायला तर लगेच 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्याने धावसंख्येत भर झाली. फलकावरती धावसंख्या आली 2 या आकड्यांवरती. योगेश जाधव यांनी 3 विकेट घेतले तर 501 रुपये आहेत महेश दादा यांच्याकडून. चला थोडं स्पीडअप करा टीम कुरवल. अतितटीची मॅच आहे. मेगा फायनल मेगा सेमीफायनलचा मुकाबला. कोण जात आहे पुढे पाहणं गरजेचं आहे. योगेश तयार. फुलटॉस चेंडू आहे. त्याला दिशा दिली आणि चेंडू पाठवलाय प्लॉट मध्ये. सीमा रेखा पार. साधा बा षटकार. एक खेळाचा नियम म्हणजे फक्त आणि फक्त संयम. तुमचे पेशन्स खूप महत्वाचे आहेत. हॅलो या ठिकाणी अजून जर 2 षटकार मारले तर 1000 रुपये प्राइज आहे प्रज्योत पालंडे यांच्याकडून. पुढचा चेंडू योगेशांचा गणेशला. स्टेप आउट केलंय. समोर मारलेला फटका आहे. बघायचं काय होतंय. तिथे पारस आहे. चुका होणार नाहीयेत. चुकीला माफी नाहीये. पहिला गडी बाद होतोय. गणेश केळसकर बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे वरती. तर बघा मित्रांनो एक बॉल वरती षटकार मारला गणेशने. बॉल दुसरा हाताळला योगेशने. आणि आम्ही गेले 2 दिवस सांगतोय जो लॉंग ऑफ रिजन आणि लॉंग ऑन रिजन आहे तिथे बॉल ट्रॅव्हल नाही होत आहे. तुम्ही किती जोरात मारा परंतु तो थोडा तरी कुठेतरी कमी पडतोय आणि तो विकेट गमावलाय. जर आपण 2 दिवस जरी पाहिलं ना मॅच रिवाइंड करून तरी पण तिथे सगळे खेळाडू बाद झालेले आहेत. आणि आता गणेश देखील बाद झालाय. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये साहिल सुतार. चला फिल्डिंग मॅच ऑन करा. पुढचा चेंडू योगेशचा साहिलसाठी. चांगला चेंडू आहे. ऑफ साइडला मारलेला आहे. तिथे फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे परंतु चेंडू थ्रो केला जाईल. तोपर्यंत एका धावेचे समाधान. धावसंख्या फलकावरती आली. 1 गडी बाद 9 या आकड्यांवरती. जर सकाळच्या सत्रापासून मित्रांनो आपण बघितलं ना तर कुरवल टीमचं काहीतरी लक आहे आज या ग्राउंडवरती. आणि नक्कीच आई मानाई मातेचा आशीर्वाद आणि या सर्व 15 गावातील देवदेवतांचा आशीर्वाद त्याचप्रमाणे टीम जय गणेशच्या बाजूने देखील लकी चॅम्प ठरतोय. हे ग्राउंड पाहणं गरजेचं आहे. कोण आज पुढे जात आहे. पुन्हा एकदा फिल्डिंग थोडंसं फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. योगेश जाधव स्ट्रायकर एंडला पवन केळसकर. A1 पवन स्वतः कॅप्टन आहेत. कर्णधार आहेत टीम जय गणेश पोसरेचे. पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल. बैठक शॉट ऑन साइडला मारला. देखना फटका. बॉल जातोय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी फरार. चौकार. डीजे
बघा ऍक्शन रिप्ले मध्ये काय अप्रतिम फटका मारलाय, घुटना टेक तमाशा देख. जेव्हा पाहिलं ऑन साईडला फिल्डर कुठेतरी कमी आहे आणि त्याचाच फायदा उचलला. दरम्यान षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1 गडी बाद. 13 या मेरा. आत्ता मात्र अशुभ आकडा आलाय. देखते किसका होगा. 13 दुने 26 धावसंख्या जर उभी केली तर खूप कठीणाई येऊ शकते. चला नवीन गोलंदाज प्रथमेश उर्फ ग्रोट न्यू बॉलर षटक क्रमांक 2 घेऊन आलेत. जवळजवळ 15-16 पावलांचा रनअप आहे. हॅलो प्रकाशराव पालांडे काका आमचे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं श्री कालवेरो क्रिकेट संघातर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. यावेळी मात्र बघा ऑन साईडला मारलेला फटका, तिथे फिल्डर तैनात आहे. झेल झालाय, झेल खाली. सिद्धेश उतेकर यांना आपण देखील पाहतोय. झेल टिपलाय. गडीबाद, दुसरा गडीबाद होतोय. डीजे कमला. आफ्टर 2 लॉस धावसंख्या फलकावरती 13 वरती आहे. बघा याला म्हणतात गोलंदाजी. जिथे फिल्डिंग आहे ना तिथे टप्पा टाकतोय. बॅट्समॅनला प्रवृत्त केलंय तिकडे मार आणि तिथे मात्र फिल्डर तैनात ठेवलाय. सिद्धेश उतेकरने अप्रतिम झेल टिपला. पुन्हा फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न केला. तर मित्र फक्त एकच विनंती आहे, तुम्ही थोडंसं टीम डिस्कस आणि फिल्डिंग वारंवार बदलू नका आणि लगेच मॅच चालू करा, जेणेकरून आपल्याला पुढे आणि अजून काय मॅचेस खेळवायचे आहेत. तुम्हालाच याचा फायदा होणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश तयार. राईट राऊंड विकेट मारा आहे फैजलसाठी. फैजलच्या बॅटला लागून आलेला चेंडू पाहायचंय काय होतंय. हो या ठिकाणी काय होतंय. गडी बाद होतोय. पाहणं गरजेचं आहे. गडी बाद होतोय. विकेट क्रमांक 3. डीजे कमला होऊन जाऊ द्या धमाका. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. साहिल माफ करा ओमकार राजमाने. 3 गडी बाद. धावसंख्या 13 वरती आहे. मी मगाशीच सांगितलं 13 आकडा हा खूप अनलकी ठरला जातो. 13 या मेरा. देखना होगा किसका होता है. आणि नक्कीच कुरुवल टीमला याचं लकी ठरतंय. ते कुरुवल टीम धावसंख्या फलकावरती 13. 3 गडी बाद 13. पुन्हा एकदा नवीन बॅटर ओमकार. पुढचा चेंडू बघा. मोठा फटका आहे. काही काळ हवेत होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये डिरेक्ट हिट. पंचांकडे अपील केले. अपील पाहणं गरजेचं आहे. अपील पंचांचा डिसिजन आम्हाला सांगायचा आहे. सर अभि सर. यस थर्ड अंपायरकडे धाव घेतले. DRSचा वापर. डिरेक्ट हिट आहे. सेकंड रनचा प्रयत्न केला होता, नकार दिला. नकार देताना फिल्डर मागे गेला परंतु DRS घेतलाय. बघायचं काय होतंय. प्रत्येक क्षण इम्पॉर्टंट आहे. इथे काही होऊ शकतं. महेश दादा तर सांगतायत आम्हाला खुणवतायत परंतु लेट सी वी विल चेक. चला पंच मॅच चालू करा. नॉट आउट. धावसंख्या या 1 रनने 14 वरती आली. बिग फाईट याला म्हणतात क्रिकेटचा महासंग्राम. हॅलो 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 आता हॅलो. पुन्हा एकदा प्रथमेश तयार. राईट राऊंड विकेट मारा. याल मात्र चुकीचा बॉल. खरंच चुकीचा बॉल. त्याला दिशा दिली फक्त. बॉल पाठवला सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. डीजे
हॅलो हॅलो या 4 धावांनी धावसंख्येत भर झाली. धावसंख्या आली 18 वरती. 18 रन ऑन बोर्ड. टीम जय गणेश पोसरे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 18. नेक्स्ट बॉल. चला मॅच सुरू करा परत. प्रथमेश तयार होतोय. 15-16 पावलांचा रनअप आहे. सामोरा पवन केळसकर. फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस बॉलला पुन्हा एकदा बॉल पाठवलाय प्लॉट मध्ये. सीमा रेखा पार. 6 धावा. षटकार डीजे. घेतलाय तडंपर. हॅलो, श्री प्रकाशराव पालांडे यांचा षटकार रवींद्र चव्हाण करतील. हॅलो हॅलो, श्री प्रकाशराव पालांडे इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मानचिन्ह रवींद्र चव्हाण करतील. प्रकाश लक्ष्मणराव पालांडे. रवींद्र चव्हाण कमिटीचे सहसचिव कुठे उपस्थित असेल त्यांनी सत्कार करायचा आहे. चला आपण थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय. नो बॉल. नो आणि आताच्या 6 टोटल 7. आता धावसंख्या झाली आहे फलकावरती 25 ही धावसंख्या. खरोखरच बघा, जेव्हा कमबॅक केलं होतं टीम मानाईने, नंतर मात्र चुका झाल्या. 2 चुका झाल्या तर नंतर मात्र प्रहारबाजी केली. गोलंदाजी मार्क होती. प्रथमेश तयार. रॅटम ओव्हर द विकेट मारा आता करतायत. स्ट्राईक रोटेट केले. पवन मात्र तयार आहे. लक्ष दिलं जात आहे विकेट वरती. डाऊन द लेग साइड. वाईट बॉल. धावसंख्या पुढे पुन्हा येते. हे असतं प्रेशर मित्रांनो. दडपण आहे. आणि बघा, प्रेशर खाली कधीच खेळायचं नसतं. ठीक आहे, चुका झाल्या, चुकीला माफी नसते, परंतु कमबॅक करा. आपल्या टीमसाठी आपला भरीव कामगिरी करा. पुन्हा एकदा प्रथमेश तयार. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. मोठा फटका आहे. बघायचंय काय होतंय. झेल सुटला गेलाय. नंतर मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. पंचांनी नोचा निर्णय दिलाय. नोचा निर्णय दिलाय. नो बॉल आहे. नो प्लस आताच्या 2. 3 धावा. धावसंख्या पुढे आली 29 वरती. पंच बॉलर चेंज होईल 2 बिमारमुळे. बॉलर चेंज होईल 2 बिमारचे नो दिल्यामुळे बॉलर चेंज होईल. प्रथमेशचं षटक आता कंप्लीट करतील ते म्हणजेच लवेश जाधव. चार चेंडू झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा, आपण जर पाहिलं तर जर आता आपण पाहिलं ना तर मला तरी वाटतंय की 3 बॉल इथे एक्स्ट्रा झालेत आणि त्याचा खामियाजा भुगतावा लागेल टीम माने माता टीमला. नवीन गोलंदाज लवेश जाधव. चला लगेच स्पीडअप करा लवेश. अजून एक मॅच खेळायची आपल्याला. लवेश ओव्हर कंप्लीट करतील. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. बघायचंय झेल होतोय का. झेल होणार, परंतु फ्रीटचा चेंडू असल्यामुळे झेल पूर्ण केला जाणार नाहीये आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या आली 31 वरती. हाय स्कोर मॅच झाली आहे, यात काही शंका नाही आहे. परंतु सेकंड इनिंग मध्ये देखील मजा येईल. प्रेक्षकांनी कुठे जाऊ नका.
बघा पुन्हा एकदा बॉल आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय प्लॉट मध्ये आणि फाईन लेगच्या ऑन साइडला सुरेख सुरेख देखना फटका, 6 धावांसाठी षटकार. A1 पवन केळसकर डीजे. मैदानाच्या बाहेर येऊया आणि त्याचप्रमाणे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा तुमची. आणि टीम जय गणेश भोसले लगेच फील्ड सेट करा, कारण स्पीडअप करा, अजून एक मॅच खेळवायची आहे. विजयासाठी रिक्वायरमेंट आहेत 12 चेंडू, 38 धावांची गरज. सहा चेंडू मध्ये 24 धावा ठोकल्यात पवनने. व्हॉट अ बॅटिंग पवन. चला सलामीची जोडी लवकर पाठवा माने माता कुरवल टीम. डीजे. करा पंच, पंच मॅच ऑन करा. सलामीची जोडी मैदानामध्ये गेले. श्री गणरायाला वंदन. पुन्हा एकदा 15 गावातील देवी देवतांना वंदन, छत्रपती शिवरायांना वंदन आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना देखील नतमस्तक होतो. आपण बघतोय श्री कालभैरव चषक 2026 याची डोळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम थरार पाहायला मिळतोय. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जेवढे प्रेक्षक जोडलेत त्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक वेलकम करतो, स्वागत करतो. 220 लोक या ठिकाणी लाईव्ह मॅच बघतायत. 10 क्रिकच्या माध्यमातून देखील आमचे मित्र गेले 2 दिवस चांगलं कार्य करतात. स्कोरर म्हणून आमचे स्वप्नील हे देखील चांगलं कार्य करतात. मंडळासाठी त्यांना देखील शुभेच्छा. 15 गाव फेडरेशनच्या सर्व टीम त्यांना देखील शुभेच्छा. चला मॅच ऑन. नागेश आणि अक्षय उतेकर अशी जोडी. गोलंदाजी मार्क होते फैजल चिपळूणकर. पहिला चेंडू स्विच हिटचा अटेम्प्ट, पॅड वरती आलेला बॉल. 1 धाव कंप्लीट, एका धावेचे समाधान. दुसरी धाव देखील चोरून काढलेली आहे. मिसफिल्ड. लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा जोडल्यात. सरासरी 19 धावा पहिल्या षटकामध्ये जमा कराव्या लागतील. पुन्हा एकदा फैजल टू नागेश. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. व्हाईट बॉल घोषित केला पंच सुधीर यांनी. टीम शिवप्रसादिक मुसाड चांदेवाडीचे कॅप्टन आपण देखील तयार राहा. कॅप्टन मदन चांदे आणि आपला संघ तयार ठेवायचा आहे. रुपेशजी चांदे गोलंदाज तयार. यावेळी मात्र पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. प्रज्योतजी पालंडे यांच्या गाडीची चावी कुठल्या आपल्या सहकार्याकडे असेल तर ती व्यासपीठाकडे आणायची आहे. प्रज्योत पालंडे यांच्या कारची चावी सापिर्ली टीमच्या सहकार्यांकडे आहे. नेक्स्ट बॉल फैजलचा.
बॅटची एज लागून बॉल जातो ऑन साईडला. तिथे फिल्डर आहे. एक धाव बॉल अडवला. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि चेंडू फेक होणार. तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाही आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती फैजल तयार. 10-12 पावलांचा रन आहे. राईट मोर द विकेट मारा. चांगला चेंडू टाकलाय. मिड ऑफला फील्ड होता. मिस फील्ड झालाय. तिथे एकदा पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा अंकित केल्यात. या 2 धावाने धावसंख्या पुढे आली फलकावरती. एकेरी दुहेरी या संख्येमध्ये 7 वरती. मोठे फटके मारणं गरजेचं आहे टीम आनाई माता कुरुवलला. पुन्हा एकदा फैजल तयार. स्विचिटचा अटेम्प्ट. बॉल येतोय एस्टनच्या मागे. सोहम आहे तिथे आणि एकच धाव. एका धावेचे समाधान. सामन्याला सुरुवात. थोडंसं फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर क्रमांक पहिली सुरू आहे फैजलच्या माध्यमातून. फैजल पुन्हा देखील तयार. आता मात्र डावखुरा बॅट्समन अक्षय उतेकर. अक्षयच्या बॅटमधून चांगला फटका येतोय. समोर मारलेला स्ट्रोक. 1 बाउन्स. परंतु तितकंच चांगलं फील्ड केलंय. बॉल अडवलाय आणि मला वाटतं ओमकार आहे तिथे. गडी बाद होतोय. नागेश बॅक टू द पॅव्हलियन. धावचीच्या स्वरूपामध्ये नागेश बाद होतो. पहिला आदरा टीम मानईला. डीजे त्यांचा सन्मान यथोचित सन्मान होत आहे. आमचे प्रशांत मिस्त्री त्यांचा यथोचित सन्मान करतील. सुरेशराव पालांडे आपण स्टेजवर यायचं आहे. तर नक्कीच योगेश जाधव आलेत नवीन फलंदाज. 1 गडी बाद. 9 स्ट्रायकर एंडला योगेश जाधव खेळतील. बघा जय गणेश पोसरे या टीमने जी जर्सी परिधान केले ती जर्सी आपल्या 15 गावातील एक यूट्यूब व्हिडिओ क्रिएटर म्हणून विघ्नेश उतेकर ह्यांनी देखील न्यू बिझनेस स्टार्टअप केला आहे. त्यांच्या माध्यमातून ही जर्सी त्यांना देण्यात आले. चांगला फटका आहे. बघायचंय काय होतंय. परंतु झेल टिपलाय. गडी बाद होतोय. मान सन्मान केला जातोय. आमचे प्रशांत मेस्त्री यांच्या शुभ हस्ते आमचे पालांडे साहेबांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद. नवीन गोलंदाज पवन केळसकर. चांगला चेंडू पाहायला मिळतोय परंतु पंचांकडे अपील देखील केली आहे. अपील फेटाळली आहे. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. मात्र नक्कीच 2 गडी बाद. 9 वरती स्थिर आहे. पवन तयार. फुलटा चेंडू समोर खेळलाय. फिल्डर आहे तिथे. बॉल अडवलाय. 1 बाउन्स. थ्रो देखील केलाय. एकच धाव मिळेल आणि कुठेतरी बॅकफुटला दिसतोय संघ मानई माता कुरुवल. पाहणं गरजेचं आहे काय होतंय. फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला मारलेला फटका परंतु बॉल अडला जातोय. तिथे फिल्डर आहे सिद्धेश. बॉल अडवलाय आणि चेंडू फेकी होणार. तोपर्यंत एकच धाव मिळवले. एका धावने धावसंख्या पुढे आली 11 वरती. पुन्हा एकदा पवन देखील तयार होतोय. मिस टाइम स्ट्रोक आहे. काही काळ हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न परंतु ही कॅच माझी आहे असं सिद्ध करतोय फैजल चिपळूणकर आणि झेल टिपलाय. विकेट क्रमांक 3.
जवळजवळ विजयाच्या बाजूने वाटचाल करणारा जय गणेश पोसरे संघ आपण बघतोय. त्यांना पवनचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू तटवलाय, ऑन साईडला मारलेला चेंडू जाईल सीमा रेषेचा वेध घेताना बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय संपादन केलाय जय गणेश पोसरे संघ. कॅप्टन पवन प्लीज कम फास्ट. विजय टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. डीजे थांबा फक्त. सिनियर येऊ द्या तुमच्या टीम मधून. जय गणेश पोसरे टीमचं अभिनंदन. आणि